श्री स्वामी समर्थ। आत्तापर्यंत तुम्ही नवरात्रीमध्ये पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला भरपूर सारे उपाय केले असतीलच आणि कारण की हे उपाय करण्यासारखे पण असतात, कारण की ही नवरात्र जी असते अगदी प्रभावी अशी रात्र असते। या नवरात्रीमध्ये तुम्ही कोणतेही उपाय केले तर ते सिद्ध होतात आणि लवकरच तुम्हाला त्या व्रताचं किंवा त्या जे पण तुम्ही काही उपाय करता त्याचं पुण्य तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतं। आता उद्या आहे नवमी, तर या नवमीला तुम्हाला अगदी छोटासा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही स्वतःसाठी करायचा आहे, कारण की या उपायामध्ये तुम्हाला या गोष्टी घरात घेऊन यायच्या आहेत आणि त्या तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून सदैव तुमच्याजवळ धनसंपत्ती राहील। पुन्हा तुमच्याकडून कुठून ना कुठून पैशाचे मार्ग मोकळे होतील, तुमचं पाकिट जे आहे कधी रिकामं राहणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला अशा भरपूर काही गोष्टी आहेत, जशा जमतील तशा आणल्या तरी चालणार आहे। त्याच्यातून एकच गोष्ट घ्यायची आहे आणि ती तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे। रात्रीला तुम्ही जर हा उपाय केलात तर सर्व 9 देवींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे कधीही धनसंपत्तीविषयी कटकट राहणार नाही किंवा तुम्हाला कधीही पैशाची कमी पडणार नाही, असा हा प्रभावी उपाय आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुम्हाला हा उपाय करताना सर्वात प्रथम सर्व देवींचं नामस्मरण करायचं आहे, सर्व देवींना आव्हान करायचं आहे, कारण की जो पण मी उपाय करत आहे तो लवकरात लवकर सिद्ध होऊ दे आणि या उपायामुळे माझ्या सर्व समस्या निवारण होऊ दे। तर उपाय करताना तुम्हाला सर्वात प्रथम 9 लवंगा घ्यायच्या आहेत। आता या 9 लवंगा घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे 7 घ्या या 9 घ्या, कितीही घ्या, पण घेताना 7 किंवा 9 या अंकामध्येच घ्यायच्या आहेत। आता या 9 लवंगा घ्यायच्या आहेत। एक लाल कापड घ्यायचं आहे, अगदी छोटंसंच लाल कापड घ्यायचं आहे। त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ह्या 9 लवंगा घालायच्या आहेत आणि ह्या लवंगा तुम्हाला देवीच्या पायाजवळ ठेवायच्या आहेत आणि देवीला आशीर्वाद मागायचा आहे। म्हणजे माझी पैशासंबंधित ज्या काही इच्छा आहेत किंवा माझं नेहमी भरभराट होऊ दे, मला कधी कोणत्या पैशाची कमी पडून देऊ नको, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, अशा सर्व तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला देवीच्या चरणाजवळ ह्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि बोलायच्या आहेत आणि तिथून त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजे नवमीलाच करायचा आहे। त्यानंतर दुसरा उपाय असा करायचा आहे की मोरपंख घरात घेऊन यायचा आहे। आता हे मोरपंख तुम्ही जेव्हा घरात घेऊन येता तेव्हा सुद्धा तुम्हाला देवीच्या चरणाजवळ हे मोरपंख ठेवायचे आहेत, तुमच्या सर्व काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत आणि तुमच्या मुलांच्या बॅगेमध्ये म्हणजे स्कूलच्या बॅगेमध्ये तुम्हाला हे मोरपंख गपचूप ठेवून द्यायचे आहे, त्यांना काहीही सांगायचं नाही। कारण की कधी कधी काय होतं, मुलांना आपण सांगितलं की मी तुझ्या बॅगेमध्ये मोरपंख ठेवलेला आहे, आता तू खूप छान अभ्यास करशील किंवा काय, तर कधीही असं काही बोलायचं नाही। मुलांना त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून द्यायचा आहे, पण तुम्हाला वेगळा फरक जाणवेल की मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागतील किंवा मुलांच्या अभ्यासात तुम्हाला प्रगती होताना दिसेल किंवा मुलं म्हणजे अभ्यास करायला कंटाळा करत असतील तर तो सुद्धा करणार नाही। असा नकळतच चांगला परिणाम तुम्हाला या मोरपंखामुळे दिसून येईल, पण त्यांना हे सांगायचं नाही, गपचूप तुम्ही त्यांच्या स्कूलच्या बॅगेमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक चंदन घेऊन यायचं आहे। आता चंदन घेऊन येताना अगदी म्हणजे आता प्युअर चंदन भेटलं तर खूप चांगली गोष्ट आहे, आजकाल डुप्लिकेट बाजारामध्ये चंदन मिळतं, त्यामुळे तुम्हाला घेऊन येताना प्युअर चंदनच घेऊन यायचं आहे। ते आणल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे। देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा अर्चा करायची आहे। आता चंदनाची तुम्ही बोलाल पूजा अर्चा का करायची, पण ह्या चंदनामुळे तुमच्यावर म्हणजे देवीला चंदन फार आवडतं आणि त्यामुळे देवी तुमच्यावर सदैव म्हणजे खुश राहते, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करते आणि तुमच्याकडे आकर्षित होते, म्हणजे सदैव तुमच्या डोक्यावर आशीर्वाद प्राप्त करते। यासाठी चंदन घरात घेऊन यायचं आहे, ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि चंदनाचा थोडासा तुकडा काढून घ्यायचा, एका कागदामध्ये बांधायचा आणि तो तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवून द्यायचा आहे। कारण की चंदन हा एक असा प्रकार आहे, त्याच्या सुवासामुळे सदैव तुमच्याजवळ लक्ष्मी प्राप्ती होईल, सदैव त्या सुगंधाने म्हणजे चंदनाच्या सुगंधाने सदैव तुमच्याजवळ लक्ष्मी आकर्षित होईल। यासाठी तुम्हाला या चंदनाचा अगदी छोटासा तुकडा तुम्हाला तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे आणि बाकीचं चंदन जे आहे ते देवघरामध्ये ठेवायचं आहे, त्याची रोज पूजा करायची आहे। कारण की असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये म्हणजे सदैव निरंतर लक्ष्मी प्राप्ती होईल, कधीही तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही, घरातल्या सर्व ज्या लोकांच्या काही पैशाच्या ज्या तक्रारी असतील त्या सुद्धा निवारण होतील। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला चंदन सुद्धा या दिवशी आणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याच्या बिया आवर्जून आणायच्या आहेत। आता कमळगट्ट्याच्या बिया मी तुम्हाला इथे भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत, जर नसतील माहिती तर माझ्या दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये कमळगट्ट्याच्या बिया आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता।
तर या कमळगट्ट्याच्या बिया घरामध्ये या दिवशी म्हणजे नवमीला घेऊन यायच्या आहेत. आता या कमळगट्ट्याच्या बिया तुम्हाला 11 घ्यायच्या आहेत. ह्या सुद्धा तुम्हाला एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत. आता ह्या पिवळ्या वस्त्रामध्ये जेव्हा बांधता तेव्हा ओम श्रीम नमः हा मंत्रजाप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे. हे सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे किंवा देवीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि तिथे तुमच्या सर्व इच्छा बोलायच्या आहेत आणि ते नंतर तुम्ही तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवू शकता. आता त्यानंतर तुम्हाला 5वी गोष्ट आहे गोमती चक्र. हे सुद्धा माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे. म्हणजे जसं की कमळगट्ट्याच्या बिया, गोमती चक्र ह्या गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्याच्यामुळे तुमच्याजवळ माता लक्ष्मी सदैव वास करेल, सदैव तुमच्यावर आशीर्वाद, कृपा आशीर्वाद प्राप्त करेल. यासाठी तुम्हाला कमळगट्ट्याच्या बियांसोबत तुम्हाला गोमती चक्र सुद्धा घरामध्ये घेऊन यायचे आहेत. आता गोमती चक्र तुम्हाला आणताना 3, 5, 7, 9 या अंकामध्ये तुम्हाला आणायचे आहेत. जसे जमतील तसे घेऊन या. असं काही नाही की 5 आणले पाहिजे, 3 आणले पाहिजे. जसे जेवढे भेटतील तेवढे तुम्ही घेऊन आलात तरीही चालणार आहे. त्याची पूजा अर्चा करायची आहे. आता कमळगट्ट्याच्या बिया जसं आपण पुडीमध्ये म्हणजे एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्या होत्या, तर तसं आता आपल्याला गोमती चक्राचं करायचं नाही. तर आपल्याला गोमती चक्र 3, 5, 7, 9 घेऊन आल्यानंतर याची हळद, कुंकू, अष्टगंध लावून पूजा करायची आहे. धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे आणि ह्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. देवघरामध्ये स्थापन करताना खाली थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे आणि त्या तांदळावर गोमती चक्र स्थापन करायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्याजवळ सदैव लक्ष्मी प्राप्ती राहील. घरामध्ये जे पैशासंबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व निवारण होतील. त्याचबरोबर तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ते अगदी पॉझिटिव्ह होईल. अशा सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडून येताना दिसतील. तर या गोष्टी तुम्हाला या नवमीला घरात घेऊन यायच्या आहेत आणि हे अगदी छोटे छोटे उपाय करून बघायचे आहेत. त्यामुळे तुम्ही या नवमीला हे उपाय करून बघा आणि तुम्हाला हे उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.